तर महत्त्वाची बातमी, उद्या दुपारी 3 वाजता लोकसभा निवडणुकांची घोषणा होणार आहे। उद्या दुपारी 3 वाजता निवडणूक आयोगाची महत्त्वपूर्ण पत्रकार परिषद होणार आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहताय, उद्या दुपारी 3 वाजल्यापासून आचारसंहिता लागणार आहे। उद्या दुपारी 3 वाजता निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद आणि 59 टप्प्यांमध्ये लोकसभेची निवडणूक होणार आहे। उद्या दुपारी 3 वाजता लोकसभा निवडणुकीची घोषणा होणार आहे। महत्त्वाची आणि मोठी बातमी आताच्या घडीची आपण पाहताय, राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया सुद्धा येऊ लागलेल्या आहेत। प्रत्येक पक्ष म्हणतोय आमची तयारी जी आहे ती पूर्ण झालेली आहे, मात्र जागा वाटपाचा तिढा अजूनही सुटलेला नाही। अजूनही चर्चांच्या फेऱ्या ज्या आहेत त्या सुरू आहेत। संदीप राजकोळकर आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, पुन्हा एकदा त्यांच्याकडे जाणार आहोत। संदीप, निवडणूक आयोगाची आज जी महत्त्वपूर्ण बैठक झाली, या बैठकीमध्ये कोणकोणत्या महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर आणखीन चर्चा झालेली आहे? नाही, 19ला ज्या वेळेला निवडणुका पार पडल्या होत्या त्यानंतर आता 24ला म्हणजे 5 वर्षानंतर ह्या निवडणुका पार पडत असल्यामुळे एकतर नवीन मतदारांवर ह्या वेळेला भर दिलेला आहे निवडणूक आयोगानं। आणि आपल्याला माहिती आहे वृषाली दर वेळेला म्हणजे दर निवडणुकांच्या वेळेला मतदानाची टक्केवारी जी आहे ती वाढावी यासाठी खरं तर निवडणूक आयोग प्रयत्न करत असतात आणि त्याप्रमाणे सोशल मीडियावर कॅम्पेन वगैरे जे आहे अशा सगळ्या पद्धतीनं निवडणूक आयोगानं तयारी केली होती, प्रसार केला होता मतदानाच्या जनजागृतीसाठी। त्याबाबतची देखील चर्चा जी आहे ती आजच्या बैठकीमध्ये झाल्याची माहिती मिळते। दुसरं महत्त्वाचं ईव्हीएम मशीन्स बाबत, कारण संपूर्ण देशभरामध्ये सध्या किती ईव्हीएम उपलब्ध आहेत आणि नवीन मतदार जे येणार आहेत त्यांचा जर विचार केला तर मतदारांची संख्या जी आहे ती वाढणार आहे। त्याबाबतची देखील चर्चा जी आहे ती आजच्या या बैठकीमध्ये झालेली आहे। दुसरं महत्त्वाचं सुरक्षेबाबतचं, कारण CISF आणि CRPF यांना काही दिवसांपूर्वी निवडणूक आयोगाने